मुद्रा भद्राय राजते. मुजरा शिवरायांना, मुजरा छत्रपती शिवरायांना, त्या रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोडणाय, शौर्याला तोडणाय. जो अथांग आहे सागरा समान, त्याचं छत्र म्हणजे आभाळा समान. जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान. आणि काळीज आहे सह्याद्री, जल शंभूचा अभिमान, जल शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान. जो मराठ्यांचा भगवा, आज समंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे. ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. परमुलुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, असे ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच केले नाही, तर ते स्वराज्य 10 पटीने वाढवले, असे ते शंभूराजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपलव जगी. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकाराम महाराज. शिवशब्द हे शस्त्र समजून विद्यू या अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेव महाराज. दिवसभर हातात खराटे घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगेबाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरोघरी पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांच्यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं. माझ्यासारखी सर्वसामान्य मुलगी ते बोलू शकते, अशा आमच्या सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले, ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावर आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतोय, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, यासाठी मी आयोजकांचे तसेच शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री कल्पेशदादा अधिकारी यांचेही मी आभार मानते. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतातच असे नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही, आणि तसाच आजचा हा क्षण आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. त्या शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. एक त्या सह्याद्रीच्या कडे कपारीला दुमदुमली की अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. म्हणूनच मनावेसे वाटते, जिजाऊची पुण्याई आली होती फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आली होती फळाला. तो बापाचा बापा राज शिवबा जन्माला, तो बापाचा बापा राज शिवबा जन्माला. अरे इतिहास घडवणारा आधी ते जन्मला नव्हता ना, म्हणून झुकावे लागले त्या हिमालया. कारण पुजतो आम्ही शिवराया, सोड होणार नाही स्वराज्याची फरे. जातीवंत हृदयात धडकतात आमच्या साहेब, कारण विसरू नाही आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यातील अश्रू आपोआपच ढळतात, आणि जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटता. मोडणार तर नाहीच हो, पण वाकणार सुद्धा नाही मराठा, वाकणार सुद्धा नाही मराठा. परंतु मराठा नेमका म्हणायचं तरी कोणाला? आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो. तर मराठा नेमका म्हणायचा तरी कोणाला? मर्यापर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि एक फक्त शिवराय. मराठा वन मॅच, एकच राजे शिवराय माझे. सूर्य नारायण उगवले नसते तर कशाचा रंग समजला नसता. जर सूर्य नारायण उगवले नसते ना तर कशाचा रंग समजला नसता. आणि जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते ना तर खरंच हिंदू समाजाचा अर्थच समजला नसता, हिंदू समाजाचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बाद जब पगड़ी तब शिवाजी राजे तैयार होते, उठाकर तलवार घोड़े पे सवार, छुपते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की ज्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे,
शिवाजी माझा. आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतोय. जयंत्या का आणि कशा साजऱ्या कराव्या हा एक मोठा मुद्दा आहे. जयंत्या सगळ्यांच्या साजऱ्या होतात का? आपल्या पण होतील आपण मेल्यावर. अहो, जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना त्याच व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने मावळ्यांच्या साथीने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अहो, त्या गुलामीच्या काळात एक सौदामिनी कडाडली. तिच्या पोटी शिवराय नामके झंझावात जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याचे पालनहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजे तो महाराष्ट्र सारा, हो तिला पूजे तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. अशा या वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल हो? कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती. अहो, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्या सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही. आणि अशा या विचारांना घडवण्याचे काम केले ते म्हणजे राजमाता जिजाऊंनी. म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणारे, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणारे. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणारे, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणारे. 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तानाजी, मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी, संताजी, नेताजी, जिवाजी अशा असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते. आजकालच्या मावळ्यांची काय स्थिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप सुंदर शब्दात सांगतात, लाज गरिबीची बाळगू नका, लाज गरिबीची बाळगू नका, तर लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळगा. आपल्यामधले जे काही दुर्गुण असतील ना ते बाजूला केले पाहिजेत आणि राष्ट्रहित जपले पाहिजे. शिवाजी महाराज निर्व्यसनी होते म्हणून तर प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला हो त्यांचा? अहो, आजकालची बहुतांश तरुण काठी 30 रात्री गडकोट किल्ल्याच्या पायथ्याशी जर डर्टी मनाने पार्टी करत असतील ना तर त्यांची गळती सुरक्षित राहतील का? हा एक मोठा मुद्दा आहे. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती हो, पण स्वराज्य निर्मितीची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती, शिवरायांच्याच रक्तात होती. शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले, लढाया जिंकल्या म्हणून ते युगपुरुष झाले असे नाही, तर शिवाजी महाराजांनी या देशात सर्जनशाहीवर पहिली लोंब टांगली होती. सर्जनशाही म्हणजे नेमकं काय हो? अहो, सर्जनशाही म्हणजे त्या क्रूर काळात जिथे अत्याचाराचे डोंगर स्त्रियांना ओरबाडण्याचा साक्षात लहर, जी प्रजा कोणाच्या गंडीत नव्हती, माणसं म्हणजे उर्दाखालची गाढवं होती. आणि अशा या प्रसंगी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि आम्ही त्यांचे नाव कुठे दिले? बिड्यांच्या पाकिटांना, सिगारेटांच्या बंडलांना. एक कवी फार सुंदर शब्दात सांगतात, आजही अस्मितेच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव बिड्यांच्या पाकिटांना दिले जात आहे. पण त्यांना विरोध करायचा तरी कसा? ते बिड्या विके आहेत ना. पण जे पक्के विरोधक असतात ना तेच बिड्या विके असतात. हीच तर मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. माझ्या मित्रांनो, आज 450 वर्ष पूर्ण झाली तरी या महाराष्ट्राच्या भूमीला शिवरायांची गरज पडते. इतकंच फार मोठी शोकांतिका आहे ना. अहो, असं वाटतं भले पहाटे उठावं तर रायगडाच्या पायऱ्या चढाव्या. या मनाने अंत करणाऱ्या माझ्या राजाला साथ घालावी, बोलावं, विचारावं, सांगावं, हाक मारावी की राजा कशी पकडली एवढी बलाटे धारण तलवार, राजा कशी पकडली एवढी बलाटे धारण तलवार. अहो, तुमचा आजचा मावळा साधा चहाचा कप हातात धरतानी त्याचे हात बघा कसे लटलट कापतायत. बघा बघा राजा, महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा, तुम्ही स्वराज्य वेळे राज्य वेळे होतात ना, तुमचा आजचा मावळा पाण्याची तहानची बियर पिऊन भागवतोय. बघा बघा राजा, महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा, कशी सांभाळली तुम्ही एवढी मोठी प्रजा, तशी जिजाऊ मासाहेबांच्या आड. अहो, तुमचा आजचा मावळा म्हणतोय आम्ही 2 आणि आमचे 2, आमच्यात होतोय चौकोन, आणि मग चौकोनातले गेले 2, उरलेल्यांना आधार कोण. अशी कठीण परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. रायगडाच्या भिंतींचा मध्याचा वास येतोय. 31 डिसेंबरला तुमचा हात मावळा बघा कसा नशीब जिंकतोय. बघा बघा राजा, महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा, तुमचा हातचा मावळा खाते तंबाखू आणि मावा. राजा, तुमचा हातचा मावळा खाते तंबाखू आणि
राष्ट्राची गुढी. महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मुळी. तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मुळी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवघरातील कळस. तुम्ही नसतात तर दिसली नसती अंगणातली तुळस. तुम्ही नसतात तर दिसली नसती अंगणातली तुळस. मित्रांनो, जिजाऊनी संस्कार जसे शिवरायांवर केले तशी आमची माय आमच्यावर करत नाही का? म्हणून कोणी मन तोडलं की करत मत्या, टेन्शन आलं करत मत्या, पेपर अवघड गेला करत मत्या, कर्ज झालं करत मत्या. अरे झालं तरी का आत्महत्या करायला? कित्येक मुलं मुली पुरुष महिला एकेका कारणावरून आत्महत्या करतात. काय आदर्श घेतला हो आपण शिवाजी महाराजांचा? अहो, महाराजांवरही अनेक संकट आली पण मनात विचारलं नाही की आत्महत्या करावी म्हणून. अहो, राजे काय कपाळाला हात लावून बसले नाही, कुणाला दोष देत बसले नाही, तर राजा प्रत्येक संकटांना सामोरे गेले. त्या संकटातून मार्ग शोधला, वाटा बनवल्या, म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. म्हणूनच म्हणावेसे वाटते, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाग. देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाग. मी फक्त आज तुम्हाला एवढंच सांगते, महाराजांचं नाव जर हातावर कोलायचं असेल तर त्या हाताने कोणती अनैतिक कामगिरी होऊ नये याची जाणीव घ्या. महाराजांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं नसावं याची काळजी घ्या. महाराजांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील तर ती बोटे कोणाचा दोष करायला दाखवली जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं शर्ट जर अंगात घालायचं असेल तर तो शर्ट घालून कोणत्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना तर त्या तोंडात कोणता व्यसनी पदार्थ घेणार नाही ना याची काळजी घ्या, याची काळजी घ्या. थोडक्यात एवढेच सांगावेसे वाटते, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला. रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला. गडरक्षण तयाचा गडकोटी बसला. रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला. गडरक्षण तयाचा गडकोटी बसला. मानव देशाच्या दयापुढे कालही झिजला. मानव देशाच्या दयापुढे कालही झिजला. असा एक शिवसूर्य रायगडी निजला, रायगडी निजला, रायगडी निजला. जाता जाता मी शिवरायांना एक मानवंदना देऊ इच्छिते. इंद्राजी बी जंबपर बाण वाजू अंबपर रावणाचा दंबपर जैसे मृगराज है तेज तम हंसपर कानाचे बी कंसपर त्या वाचिंद्र वंशपर शेर शिवराज है. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.